ईश्वरी शक्ती आहे, त्या ईश्वरत्वाचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. देवाचं स्मरण करा म्हणजे काय? देवाचं स्मरण करा म्हणजे मी म्हणजेच आपल्या ठिकाणी जे जाणणं चालू आहे, पाहणं चालू आहे, ऐकणं चालू आहे, बोलणं चालू आहे, ती जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण ईश्वर आहोत हा बोध झाला पाहिजे. ही शक्ती आहे हा बोध झाला पाहिजे. ती देहातून कार्यरत आहे हे बोध झालं पाहिजे. देहाशिवाय तिचं अस्तित्व आहे हे बोध झालं पाहिजे. लक्षात घ्या, हे किती गोष्टी आल्या पाहिजे. मग ही शक्ती परत आहे काय? ही शक्ती त्या अनंत स्वरूपाचे अंग आहे हे परत दुसरं लक्षात आलं पाहिजे. ती नुसती शक्ती आहे, ईश्वरी शक्ती इथपर्यंत नाही आहे. ते अनंत स्वरूपच त्या शक्ती रूपाने प्रगट आहे आणि म्हणून ते अंग आहे. कारण देहाच्या अपेक्षेत ती शक्ती स्वतंत्रपणे जीवन जगते, पण तिचं सगळं अधिष्ठान ते अनंत स्वरूप आहे. हा बोध आपल्याला सहज स्मरणात ठेवता, नाहीतर